अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। MDH काँग्रेस कमिटीच्या वतीनं परभणी येथे सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याच यात्रेसाठी नांदेड येथून खासदार रवींद्र चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते रवाना होण्यासाठी आहेत। आपण बघतो मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते नांदेडमध्ये एकत्र आलेत आणि ते कार्यकर्ते आता परभणीकडे जाणार आहेत। काय सांगणार आज परभणी पासून जे परभणी जिल्ह्यामध्ये शिंगणा पोखर्णी म्हणून मंदिर आहे, तिथून आम्ही परभणी पर्यंत सद्भावना यात्रा त्या ठिकाणी काढणार आहोत। आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन भाऊ सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही सद्भावना यात्रा निघणार आहे आणि आपण बघू शकता की आमच्या नांदेड जिल्ह्यातली सर्व काँग्रेसची जी मंडळी आहे ती सद्भावना यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जात आहे। नेमकं सद्भावना यात्रेचा काय उद्देश आहे, काय म्हणजे अपेक्षा आहे? आपण बघू शकता सध्या देशांतर्गत जे राजकारण आहे ते खूप गढूळ झालेलं आहे आणि त्या राजकारणाला एक नवी दिशा देण्यासाठी आमचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन भाऊ सपकाळ यांनी सद्भावना एक वाक्य असं सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी जोडल्या जायचं आणि एक नवीन समीकरण त्या माध्यमातून तयार करायचं। ज्या पद्धतीने पाकिस्तान भारतासोबत कुरापती करत आहे, भारतानं सुद्धा पाकिस्तानसोबत सद्भावनेची भूमिका घेतली पाहिजे। खरं तर सद्भावना ही जी सद्भावना यात्रा आहे ती अंतर्गत विषय आहे। तो जो पाकिस्तानचा विषय तो परकीय आक्रमण आहे, पण या ठिकाणी भारतानं जे पाकिस्ताननं जे आक्रमण केलेलं आहे, जी लोक मारलेली आहेत भारताची, त्याच्याप्रती कदापिही नम्रता न दाखवता कठोर पावलं भारतानं उचललं पाहिजे हे माझं मत। गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, युट्यूब चॅनल बंद केले, पाणी केला, इंस्टाग्राम अकाउंट बंद केले, या सगळ्या गोष्टी भारत आक्रमक भारत होताना पाहायला मिळतो। नाही, खरं तर भारताचा तो एक आपला भारताचा एक पॉलिसी मॅटर आहे, तो एक देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे। पण मला वाटते की बा सर्वांनी मिळून आमचे नेते जे विरोधी पक्ष नेते आहेत, संसदेचे माननीय राहुलजी गांधी यांनी सरकारला विनंती केलेली आहे की आपण एक विशेष संसदीय अधिवेशन त्या ठिकाणी बोलवावं दिल्लीला आणि त्या विशेष अधिवेशनामध्ये आपण सविस्तर अशी चर्चा करावी की भारतानं पुढील पावले काय उचलली पाहिजे आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून ठरवून भारतानं पुढील पावले उचलली पाहिजे। आता ज्या पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेत आहेत, कारण असं वाटतं की नरेंद्र मोदी लवकरच काहीतरी आक्रमक भूमिका खरं तर भारतानं लवकरच आक्रमक भूमिका घेतली पाहिजे या मताचे मी आहे। कारण ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं दहशतवाद्यांनी जे आमच्या भारतीय लोकांना मारलेलं आहे त्याच्यावर लवकरात लवकर जर ऍक्शन घेतली तर निश्चितच त्या लोकांना न्याय मिळाल्यासारखं वाटेल असं मला वाटतं। एक स्थानिक प्रश्न आहे, जवळपास कृषी विभागात 17 कोटी रुपयाचा घोटाळा झाला आहे। सहाय्यक मंडळ अधिकाऱ्यांचा समावेश मात्र अजून त्यांच्या विलंबनाचा प्रश्न सुद्धा कृषी अधिकारी कार्यालयाला लागू आपण बघू शकता मागे 4-5 दिवसापूर्वी जी दिशा कमिटीची बैठक झालेली आहे, दिशा कमिटीच्या बैठकीचा अध्यक्ष मी होतो, त्याच्यामध्ये मी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे काही कृषी घोटाळा झालेला आहे त्याच्यावर आपण कारवाई करावी आणि काय ते लवकर चौकशी करून अहवाल सरकारकडे सादर करावा। चलो काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। रवींद्र पाटील चव्हाण साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। भारत माता की जय।